सध्यापासून मालेगावच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नोका व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. सध्यापासून मालेगावच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 1000ची तेजी. सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात 100% येणार आहे 1000ची तेजी. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की जुलै महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 1000 रुपयांची तेजी. जर जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 1000 रुपयांची तेजी आली तर या तेजीत मग जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. सोन्यापासून माझ्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 1000 रुपयांची तेजी. पण जुलै महिन्यात आपल्या सर्वांना आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता जुलै महिन्यात कांदा बाजारभाव 100% या ठिकाणी 1000ची तेजी येणार आहे. ही तेजी आल्यानंतर फक्त प्रश्न एवढाच आहे की या तेजीत कांद्याचा बाजारभाव मग जुलै महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करून घेऊयात उत्तर. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ही दर पातळी सध्या 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 1600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो 2000पर्यंत पोहोचलाय. पण अशा असणाऱ्या बाजार समित्यांची संख्या फार कमी आहे. जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर सरासरी दर पातळी ही जवळपास आपल्या 1300-1400च्या आसपास दिसत आहे. जर जुलै महिन्यात कांदा बाजारभावात 1000 रुपयांची तेजी यायची असेल तर याच्यासाठी मागणी आणि पुरवठ्यामध्ये भला मोठा गॅप निर्माण व्हायला पाहिजे. मग जुलै महिन्यामध्ये मागणी आणि पुरवठ्यात भला मोठा गॅप निर्माण होणार आहे का? चला समजून घेऊया. जर मागणीचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जून महिना आता संपुष्टात येत आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याकडे आपली वाटचाल आहे आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अल निनोचा स्पष्ट प्रभाव दिसतोय. पाऊस काही या ठिकाणी जास्त कोसळताना दिसत नाही. जे खरीप हंगामातील महत्त्वाचे कांदा उत्पादक राज्य ज्याच्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक आहे तर या तिन्ही राज्यामध्ये आणखीन मुबलक पाऊस झाला नाही. थोडा बहुत मध्य प्रदेशमध्ये झाला आहे पण तो काही या ठिकाणी कांदा लागवडीसाठी उपयुक्त नाही आहे. जर आपण बघितलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप कांदा लागवड सध्यापर्यंत जवळपास 80% घटल्यात जमा आहे. आता एवढी तूट आहे तर ही काय तूट भरून निघण्याची शक्यता नाही. याचा अर्थ भविष्यामध्ये कांदा उत्पादनात भरमसाठ आपल्याला या ठिकाणी घट दिसणार आहे. याला अनुसरून आता काय होणार आहे की बाबा भविष्यामध्ये कांद्याचं उत्पादन खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घटणार आहे. याच्यामुळं आता कांदा याला जर आपल्याला रोखायचं असेल या ठिकाणी महागाईपासून तर त्या ठिकाणी साधा पवित्र सरकार काय घेणार की आहे त्या भावामध्ये जास्तीत जास्त कांदा खरेदी करायचा. याच्यामुळे मोदी सरकार जुलै महिन्यात कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात वाढवणार आहे. कारण बाबा आज जर कांदा खरेदी केला तर उद्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा फेस्टिवल सीझन पीकमध्ये असते तेव्हा जर भाव वाढले तर महागाईला रोखण्यासाठी याला काउंटर करता येऊ शकते.
आता मोदी सरकारने जर जुलै महिन्यात कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात वाढवली तर आपोआप कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढणार, बरोबर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मोदी सरकार कांदा खरेदी वाढणार, त्याचबरोबर व्यापाऱ्यांना पण माहिती आहे यंदा माल कमी आहे, भाव भविष्यात वाढणार आहेत, म्हणून व्यापारी सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जुलै महिन्यात कांद्याची खरेदी करताना दिसणार आहे. हे जर दोन फॅक्टर बघितले तर याच्यामुळं कांद्याचा जो मागणीचा अंदाज आहे किंवा एक आपल्याला त्या ठिकाणी साईन दिसतोय तर तो त्या ठिकाणी फार जबरदस्त दिसतोय. म्हणजे जुलै महिन्यात कांदा खरेदी प्रचंड व भरमसाठ प्रमाणात वाढणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण जर बघितलं तर हॉर्मुझचा जलमार्ग आता ओपन आउट झालाय. त्याच्यामुळे जुलै महिन्यात इथून शक्यता आहे की आखाती देशांना कांदा विक्री खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपल्याकडून कांदा निर्यात तिकडे खूप मोठ्या प्रमाणात जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट हॉर्मुझचा जो जलमार्ग आहे तिथूनच तुम्हाला सांगतो आफ्रिकेला सुद्धा आपण कांदा पाठवू शकतो आणि युरोप खंडात सुद्धा कांदा पाठवू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपला जो कांदा आहे तर तो या हॉर्मुझच्या जलमार्गातून जाईल. याच्यामुळे जो आपला त्या ठिकाणी निर्यातीचा एक आकडा होता कुणाला? तर आखाती देशांना, त्यासोबत युरोप खंडातील देशांना आणि त्याचबरोबर आफ्रिकन कंट्रीजला. जिथं शून्य होतं तिथं जर निर्यात होत असेल तर ते सगळं काय आपण पॉझिटिव्ह समजू शकतो. याचा जर विचार केला तर जुलै महिना या ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये कांद्याला खूप जबरदस्त या ठिकाणी मागणी प्रदान करणार आहे. आणि त्याच्यामुळं कांद्याची मागणी रेकॉर्ड स्तरावरती आपल्याला या ठिकाणी जुलै महिन्यात दिसणार. आता कांद्याची मागणी रेकॉर्ड तोड स्तरावरती गेली तर तुम्हाला सांगतो याचा जो तो परिणाम आहे तो जबरदस्त होणार आहे. पण फक्त कांद्याचा बाजारभाव आपण जर बघितलं तर मागणीवरती डिपेंड आहे का? नाही. मागणीसोबत पुरवठा हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर पुरवठ्याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या की जूनच्या आपण शेवटच्या आठवड्यात आहोत. सध्याच्या कंडिशनला 80% खरीप कांदा लागवड घटलेली म्हणजे भविष्यात कांदा उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसणार का? 100% दिसणार. त्याच्यामुळं काय आहे की आता जो कांदा उत्पादक शेतकरी ज्याच्याकडे रब्बी हंगामातील कांदा आहे, तो शेतकरी मित्र काय करणार? आता कांदा हा स्टॉकमध्ये ठेवलेला काय बाहेर काढणार नाही. कारण त्याला माहिती आहे ना आणखीन 2 महिने कळ सोसली तर मला 4-5 हजाराचा तर भाव असा अलगद मिळून जातोय. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर जुलै महिन्यात ड्रास्टिकली पुरवठा हा खूप जास्त घटणार आहे. कारण ज्या शेतकरी मित्रांकडे कांदा आहे तो काही मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आणणार नाही. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जे चालू वर्ष. तर या चालू वर्षामध्ये आपण जर बघितलं तर खरीप, रब्बी आणि संपूर्ण एका वर्षभराचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन तर 11% कांदा घट ही झालेली आहे. म्हणजे उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा चालू वर्षात 11% घटले. कुठेतरी याचा सुद्धा परिणाम जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसू शकतो. ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर जुलै महिन्यात एकीकडे कांद्याची मागणी भरमसाठ वाढणार आहे. दुसरीकडे कांद्याचा पुरवठा भरमसाठ घटणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार आहे आणि कुठेतरी याच्यामुळेच कांद्याचा जो बाजारभाव आहे तो जुलै महिन्यात कमीत कमी 1,000 रुपयांची तेजी आपल्याला या ठिकाणी प्राप्त करून देणार आहे. याच्यामुळं कांद्याचा जो सध्याचा बाजारभाव 1200 ते 1600च्या दरम्यान आहे तो सुधारून या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत जर आपण पोहोचलो तर तिथं कुठेतरी 2200 ते 2600च्या आसपास पोहोचेल म्हणजे 2500च्या आसपास भाव पोहोचण्याची दाट शक्यता आहे. आता फक्त प्रश्न एवढा शिल्लक की बाबा ही तेजी आली तर मी कांदा विकायचा का थांबायचं? तर लक्षात घ्या ही तेजी आल्यानंतर हा संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण इथं लो ग्रेडचा पूर्ण कांदा विक्री करून टाका. ज्याला पैशाची थोडी बहुत गरज आहे त्यांनी त्यांच्यापाशी असणारा 20-25% कांदा विकायला हरकत नाही. पण भविष्य उज्ज्वल हे सगळ्याला कळून चुकले म्हणून जास्तीत जास्त कांदा साठवणुकीकडे लक्ष केंद्रित करा. जर आपण सर्वांनी कळ सोसली आणि कांदा जर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात साठवला तर 100% आपल्याला 4 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव हा हमखास मिळणार आहे आणि हा जर भाव मिळाला तर तुमचा कमीत कमी तिप्पट ते चौपट या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे जुलै महिन्यात कांद्याच्या बाजारभावात ही 1,000 रुपयाची तेजी येणारच आहे. पण इथं कांदा न विकता जर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याची वाट पाहिली तर मला वाटते आपल्या सर्वांना हमखास तिप्पट ते चौपट फायदा होऊ शकतो. शेवटी आपल्यापाशी असणारा कांदा आपली आर्थिक गरज कशी आहे ते पाहून जर कांदा विक्रीचा निर्णय घेतला व टप्प्याटप्प्यात कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो इथं फायदा.
भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार.